आता सविस्तर वृत्त. संतुलित विकासावर भर देत कमीत कमी प्रशासन आणि सर्वोत्तम सुशासन असा नारा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. नवी दिल्लीत मेक इन इंडिया कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. क्या अचीव करना है वो निर्धारित हो गया है, नीतियों में क्या परिवर्तन लाना है वो तय हो चुका है. अब मैं नहीं मानता हूं कि कोई कागजी कार्यवाही की जरूरत पड़ेगी. अपने आप चीजें इंप्लीमेंट होगी और हम जो मेक इन इंडिया का कंसेप्ट लेकर के चल रहे हैं उसको आगे बढ़ेंगे. लेकिन बात मेक इन इंडिया से अटक नहीं सकती. हमारी कोशिश उससे आगे हो. हम दुनिया में इंडिया ब्रांड कैसे डेवलप कर सकते हैं. अगर दुनिया में इंडिया ब्रांड डेवलप करना है तो मेक इन इंडिया, उसके साथ एक हैशलाइन लगेगी, जीरो डिफेक्ट. अगर जीरो डिफेक्ट नहीं है तो हम ग्लोबल मार्केट में अचीव नहीं कर सकते. उसी प्रकार से दुनिया एनवायरमेंट कॉन्शियस है, एक बहुत बड़ी हमारी भी जिम्मेवारी है. तो जीरो डिफेक्ट जीरो इफेक्ट. हम वो मैन्युफैक्चरिंग करेंगे एनवायरमेंट पे इफेक्ट ना करें. हम वो मैन्युफैक्चरिंग करेंगे जो जीरो डिफेक्ट हो और दुनिया भर के अंदर जिसकी मांग हो, उस काम के लिए हम आगे बढ़े. मेरी आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं. ब्रँड इंडियाला जागतिक पातळीवर पोहोचवायचं असून विकासासाठी नवोन्मेष, संशोधन आणि संसाधनं यावर भर देण्याची गरज असल्याचं पंतप्रधान म्हणाले. सामान्य जनतेच्या अपेक्षांनुसार शासन चालवणं गरजेचं आहे असंही मोदी यांनी यावेळी सांगितलं. पूर्वोत्तर राज्यांसह सर्व देशाच्या विकासाला चालना देण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली. आजच्या कार्यशाळेत सार्वजनिक खासगी क्षेत्राच्या भागीदारीबाबत अनेक निर्णय घेण्यात आले असून मेक इन इंडियासाठी सरकारी यंत्रणांनी आपल्यात बदल घडवला आहे असंही पंतप्रधानांनी सांगितलं. विकासासाठी नियम बदलण्याची तयारी असून अपेक्षित बदल प्रत्यक्षात उतरवायचे आहेत असंही ते म्हणाले. दरम्यान उद्योग सुरू करण्यासाठीचे अडथळे दूर करण्याबरोबरच उत्पादन क्षेत्राला चालना मिळावी यासाठी मेक इन इंडिया अंतर्गत जागतिक पातळीवरच्या स्पर्धात्मक वातावरणात टिकाव धरणारं करविषयक धोरण आखण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या कार्यशाळेत सांगितलं. देशांतर्गत बाजारपेठेसाठी तसंच निर्यातीसाठी अल्प खर्चात दर्जेदार उत्पादनं तयार करण्याचा मेक इन इंडियाचा उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान परकीय थेट गुंतवणुकीचा ओघ 25% वाढल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. मेक इन इंडियाच्या कार्यशाळेत उद्घाटनपर सत्रात त्या बोलत होत्या. थेट परकीय गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार आकर्षित व्हावे यासाठी नव्या सरकारनं केलेल्या उपाययोजनांमुळे ही वाढ झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज आयोजित मेक इन इंडिया कार्यशाळेच्या पार्श्वभूमीवर मेक इन इंडिया ही संकल्पना आणि उद्देश यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी परदेशी गुंतवणूक तज्ज्ञ नितीन पोद्दार आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मेक इन इंडियाचा नेमका उद्देश काय? बघा, भारताची ओळख जर आपण बघितली तर भारताची ओळख ही कृषी प्रधान देश आहे आणि त्या अनुषंगाने पंडित नेहरूंनी आपण ग्रीन रेव्होल्युशन सुरुवातीला राबवलं. त्याच्यानंतर गेल्या 20 वर्षाच्या काळात जर आपण बघितलं तर सर्व्हिस इंडस्ट्रीनी मोठ्या प्रमाणामध्ये आपण काम केलेलं आहे. सर्व्हिस सेक्टरचा इनफॅक्ट GDP मध्ये 58% बाग आहे. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, रिटेल आहे, हॉस्पिटॅलिटी आहे. त्या मानाने ह्या दोन क्षेत्राच्या मानाने मॅन्युफॅक्चरिंग हे कुठेतरी मागे पडत चाललं होतं आणि किंबहुना इंडियन्स वेदर दे आर मॅन्युफॅक्चरर्स ऑर वेदर दे आर ट्रेडर्स हा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. म्हणून मला असं वाटतं की पंतप्रधानांनी जी घोषणा केली की मेक इन इंडिया म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना बूस्ट द्यायचं आहे, ते मला असं वाटतं की खूप एक चांगली संकल्पना आहे आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये सर्व स्तरात राबवली गेली पाहिजे. की नाहीतर काय होईल की आज जसं आपल्या फायनान्स मिनिस्टर जेटलींनी सांगितलं की इंडियाची ओळख मग शेवटी एखादी ट्रेडर कम्युनिटी आहे का, ट्रेडर कंट्री आहे का, म्हणून अशी ओळख राहील. तर मला असं वाटतं की ॲग्रिकल्चर ही नॅचरल ओळख आहे आपली, शेती प्रधान देश. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये मोठं काम ऑलरेडी झालेलं आहे, फक्त मॅन्युफॅक्चरिंग एक राहिलं होतं, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम होणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा मेक इन इंडिया कॉन्सेप्ट जो आहे तो मला असं वाटतं की खूप स्वागतार्ह कॉन्सेप्ट आपण राबवला पाहिजे. आव्हानं कुठली वाटतात? बघा, आज जसं आजच्या चर्चेमध्ये तुम्ही बघितलं असेल की पंतप्रधानांनी पण सांगितलं, फायनान्स मिनिस्टरनी पण सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं मोठं आव्हान आपल्यासमोर आहे कॅपिटलचं.
बघा जपानमध्ये 1% इंटरेस्टवरती कॅपिटल अवेलेबल आहे, युरोपमध्ये 4.5-4% कॅपिटल अवेलेबल आहे. वेरॅज मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जेव्हा तुम्ही प्लांट अँड मशिनरी लावता तर इट इज अ कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज असतात ह्या. तुम्हाला लँड घ्यायला जागा पाहिजे, तुम्हाला प्लांट अँड मशिनरी लावायला जागा पाहिजे. आणि जर बँकेचा पतपुरवठा जर 13-14% अवेलेबल असेल तर तो इंडियन मॅन्युफॅक्चरर हाऊ विल ही कम्पीट विथ दी ग्लोबल प्लेयर्स. तर मला असं वाटतं की स्वस्त कॅपिटल मिळणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट लँड अवेलेबिलिटी व्हायला पाहिजे, कारण मॅन्युफॅक्चरिंगसाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात लँड लागतं. आणि सगळ्यात तिसरं आणि खूप महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की आजच पंतप्रधानांनी सांगितलं की आम्हाला कमीत कमी प्रशासन म्हणजे आज परमिशन्स ज्या लागतात अक्रॉस इंडिया, आपल्याकडे चिकार स्टेट्स आहेत तर प्रत्येक स्टेट्सच्या परमिशन्स आहेत, लोकल परमिशन्स आहेत. तर बिझनेस करायसाठी मॅन्युफॅक्चरिंग करायसाठी लागणाऱ्या परमिशन्स ह्या अडथळे न वाटता त्या अशा पूरक असायला पाहिजे. मला असं वाटतं की आता तुम्ही कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री जर बघितली तर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये परमिशन्स लागतात आणि भ्रष्टाचार तिथून निर्माण होतो. तर मला असं वाटतं की कॅपिटल, इझी लँड अवेलेबिलिटी आणि परमिशन्सचं जरी एक कचाट्यातून जरी इंडस्ट्रीज जर थोड्या प्रमाणात जर त्यांना मोकळी मिळाली तर आय थिंक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर फ्लिप घेऊ शकतं मोठ्या प्रमाणामध्ये. दुसरं असं आपण म्हणाला की जागा, त्यांचे भाव तर आता इतके वाढलेत की जागा घेणं हे दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. प्रिसाइडली आता तुम्ही जर बघितलं की साधं अगदी उदाहरण मुंबईचं घ्यायचं झालं तर मुंबई पुणे आणि नाशिकचा जर हा बेल्ट पकडला तर इथे जर एखाद्याला मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर लँडची कॉस्टच एक्झॉर्बिटंट आहे. हाऊ विल ही स्टार्ट मॅन्युफॅक्चरिंग इन दिस रिजन. तसंच म्हणून अवेलेबिलिटी ऑफ लँड मी म्हणत नाही की स्वस्त करून द्या तुम्ही, पण ऍटलिस्ट जर एखाद्या मोठ्या उद्योजकाला जर मोठ्या प्रमाणात लँड अवेलेबल पाहिजे असेल तर ती किमान अवेलेबल तरी असायला पाहिजे. मला असं वाटतं की दॅट इज व्हेरी क्रिटिकल. पंतप्रधानांनी असं म्हटलं की पूर्वोत्तर राज्यांच्या विकासाबरोबर संपूर्ण देशाचा विकास झाला पाहिजे. तर या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यांनी काय केलं पाहिजे? बघा महाराष्ट्र, टू माय माइंड महाराष्ट्र कॅन प्ले अन एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट अँड लिडिंग रोल. महाराष्ट्र आपण म्हणतो की एक प्रगत राज्य आहे. महाराष्ट्राने खरं सांगायचं म्हणजे तर देशाला दिशा दिली पाहिजे. नॉट ओनली इन वन सेक्टर पण सगळ्या सेक्टरमध्ये. जर सर्व्हिस सेक्टरचं उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबईमध्ये आपल्याकडे मीडिया अँड एंटरटेनमेंट आहे. बॉलिवूड सगळ्यात मोठं आहे. त्या बॉलिवूडमध्ये नुसतं चित्रपट धरू नका तुम्ही, मीडिया अँड एंटरटेनमेंटमध्ये गेमिंग इंडस्ट्री आहे, आणखी ॲडव्हर्टायझिंग आहे, एंटरटेनमेंट इंडस्ट्री मोठ्या प्रमाणामध्ये. महाराष्ट्राने मला असं वाटतं की देशाला एक स्पेसिफिक दिशा देण्याची गरज आहे. आय मेक 3 स्पेसिफिक पॉईंट्स हिअर की आपण जसं म्हणतो की आम्हाला परमिशन्सच्या कचाट्यातून देश मुक्त झाला पाहिजे. मला असं वाटतं की ओपन वन विंडो जी पॉलिसी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने किंवा इतर राज्यांनी चालवली, आज गरज अशी आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ऍटलिस्ट स्पेसिफिक इंडस्ट्रीजमध्ये काही स्पेसिफिक इंडस्ट्रीमध्ये वन विंडो नाही ओपन डोअर पॉलिसी आणणं गरजेचं आहे. व्हॉट इज ओपन डोअर पॉलिसी? ओपन डोअर पॉलिसीमध्ये माझी संकल्पना अशी आहे की ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये एखाद्याने कंपनी स्थापन केली किंवा एखादी फर्म जर इस्टॅब्लिश केली तर त्या दिवशी महाराष्ट्र गव्हर्नमेंट शुड गिव्ह हिम इन प्रिन्सिपल अप्रुव्हल, सेइंग की तुम्ही महाराष्ट्रामध्ये कंपनी फॉर्म केली किंवा पार्टनरशिप फॉर्म केली, थँक्यू व्हेरी मच, हिअर इज अ इन प्रिन्सिपल अप्रुव्हल, तुम्ही तुमचा बिझनेस आजपासून सुरू करा. इफ यू रिमेंबर पंतप्रधानांनी 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की मला सगळे परवाने बिझनेससाठी लागणारे परवाने मला 1 दिवसात द्यायचे. मी म्हणतो महाराष्ट्राने ज्या दिवशी कंपनी फॉर्म झाली त्या दिवशी परवाने का देऊ नये? आय अंडरस्टँड की सगळ्या इंडस्ट्रीमध्ये शक्य होणार नाही, काही ड्रग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पॉसिबल होणार नाही, पण किमान काही सेक्टर्समध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा आणखीन काही अशा सेक्टर्समध्ये जिथे कन्सल्टन्सी एक आपण दिशा देणं गरजेचं आहे की महाराष्ट्र इज अ वन स्टेट वेअर द डे यू ज्या दिवशी तुमची कंपनी फॉर्म होते त्या दिवशी तुम्हाला बिझनेस करायची परमिशन आम्ही देतो, असं एक वातावरण महाराष्ट्राने दिशा देणं गरजेचं आहे. नंबर 1. नंबर 2, मला असं वाटतं की महाराष्ट्राने जसं मोदी म्हणाले की ब्रँड इंडियाला आम्हाला जागतिक पातळीवर न्यायचं आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राने सुद्धा स्वप्न बघायला पाहिजे की महाराष्ट्र हा कुठल्या तरी एखाद्या स्पेसिफिक इंडस्ट्रीमध्ये त्याची जागतिक ओळख होणं गरजेचं आहे. जसं बँगलोरला आपण IT हब म्हणतो किंवा आता कर्नाटक गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्हाला मायक्रोसॉफ्टचं हब करायचं आहे, तसं महाराष्ट्राने असं एखादं जागतिक स्तरावरती महाराष्ट्राचा ब्रँड व्हावं असं स्वप्न का बघू नये? मला असं नेहमी वाटतं की 3 क्षेत्र असे नक्कीच आहे. एक म्हणजे मीडिया अँड एंटरटेनमेंट ज्याच्यामध्ये मोठं काम झालेलं आहे. ऑल दॅट वी नीड टू डू इज वी नीड टू गिव्ह अ 1 मोर फ्लिप. ते एक होऊ शकतं. महाराष्ट्रामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आज देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं काम होणार आहे. त्याला इन्फ्रास्ट्रक्चरला लागणाऱ्या हेवी मशिनरी ज्या आहेत त्या हेवी मशिनरी महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात.
तिसरं म्हणजे महाराष्ट्र शुड बिकम एन एज्युकेशनल हब. मला असं वाटतं की मॅनेजमेंट आणि रिसर्चसाठी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मॅनेजमेंटचे कॉलेजेस आहेत, त्यांनी नेक्स्ट लेवलला जाऊन ग्लोबल इन्स्टिट्यूशन्स महाराष्ट्रामध्ये आणल्या पाहिजे. जसं आपण म्हणतो की मोदींनी सांगितलं की पंतप्रधानांनी सांगितलं की ब्रँड इंडिया हा जागतिक पातळीवर गेला पाहिजे, तसं मला असं वाटतं की महाराष्ट्र हा ब्रँड, महाराष्ट्राचा ब्रँड हा जागतिक पातळीवरती गेला पाहिजे. पण तशी मला असं वाटतं की आपले मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस, आय थिंक ही इज अ एक्स्ट्रीमली विजनरी लीडर आहे. त्यांच्या लिडरशिप खाली हे सहज शक्य होऊ शकतं. डुईंग बिझनेस हे जागतिक बँकेचं जे सर्वेक्षण होतं त्याच्यामध्ये भारताचं आपण प्रतिनिधित्व करता, तर त्या दृष्टीने मला सांगा की परदेशी गुंतवणुकीलाच इथे या मेक इन इंडियामध्ये आमंत्रण दिलेलं आहे का, स्वदेशी गुंतवणूक पण होऊ शकते? हो, बघा, मी वर्ल्ड बँकेच्या त्या डुईंग बिझनेस रिपोर्टची भारतातर्फे मी प्रतिनिधित्व करतो. 2008 पासून मी त्या रिपोर्टमध्ये काम केलेलं आहे. इनफॅक्ट 2008 मध्ये आय रिमेंबर की भारताची जो रँकिंग वॉज 125 आपला डुईंग बिझनेसमध्ये, आणि आता ती रँकिंग 142 वरती गेली आहे. आपण खाली घसरलेलो आहे. आता बघा, मेक इन इंडिया ही कॉन्सेप्ट फक्त परदेशी लोकांसाठी नाही आहे. मेक इन इंडिया म्हणजे परदेशी स्ट्रॅटेजिक कंपनी, मल्टीनॅशनल कंपन्यांनी किंवा परदेशी कंपन्यांनी इथे येऊन मॅन्युफॅक्चरिंग करावं असा त्याचा उद्देश नाही आहे. मेक इन इंडिया म्हणजे इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर होणं गरजेचं आहे. मग वेदर इट द मॅन्युफॅक्चरर्स आर इंडियन कॉर्पोरेशन्स ऑर फॉरेन कॉर्पोरेशन्स, इट इज इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट. हे दोघांसाठी आमंत्रण आहे. आणि बघा, अगदी साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर समजा एखादी मोठी ऑटो कार कंपनी जेव्हा इंडियामध्ये येते, तर त्या ऑटो कार कंपनीला लागणारे अँसिलरी भाग जे असतात ते पुष्कळ प्रमाणात अँसिलरी भाग लागतात. तर ते अँसिलरी भाग इंडियामध्ये बनू शकतात. म्हणून त्यामुळे इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. आपल्याकडे मोठे ब्रँड्स येणं गरजेचं आहे, मोठ्या कॉर्पोरेशन, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स येणं गरजेचं आहे. तर त्याला मग लागणाऱ्या इतर अँसिलरी इंडस्ट्री आहेत त्या इंडियन इंडस्ट्री होऊ शकतात. पण आपण जेव्हा म्हणतो की इथे वस्तू तयार व्हायला पाहिजेत, पण चीननी सगळं बाजारपेठ आता काबीज केलेली आहे, त्यांच्या वस्तू स्वस्त असतात. आता सुदैवाने असं झालंय की त्या नको असतात लोकांना, की चीनी वस्तू असेल तर नको असं म्हणतात. या दृष्टीने काय सांगाल, कसं आपण त्या स्पर्धेत उतरणार? तुम्ही खूप चांगलं नोटिंग केलं इथे. सी, आय वुड सजेस्ट की मला मान्य आहे की आपण म्हणतो की चायनाच्या कंपॅरिझन मध्ये आपण कुठेतरी मागे पडतो, कारण त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग मोठ्या प्रमाणामध्ये, दे कॅन डू चीप मॅन्युफॅक्चरिंग. पण फॉर्च्युनेटली मला असं सांगायचं आहे, आणि माझा यू विल फाइंड फ्रॉम द सर्व्हेज की भारतामध्ये आपण एखाद्या चायनीज प्रोडक्टला काय म्हणतो की हा प्रोडक्ट किती दिवस टिकेल आपल्याला गॅरंटी नसते. म्हणजे त्या प्रोडक्टच्या विश्वासार्हतेच्या विषयी, त्याच्या क्वालिटीच्या विषयी मोठा प्रश्न निर्माण होतो. तर मला असं वाटतं की ह्या पोझिशनचा ॲडव्हान्टेज आपण घ्यायला पाहिजे. आपण जर परत पंतप्रधान नेहमी म्हणतात की तुम्ही क्वालिटी प्रोडक्टवरती भर द्या, इनोव्हेशनवरती भर द्या. जर आपण क्वालिटी प्रोडक्ट जर तयार केला तर आय एम शुअर इवन इफ वी आर नॉट एबल टू मेक, आपण जर चायनाच्या कंपॅरिझनमध्ये स्वस्त प्रोडक्ट जरी नाही बनवले तरी क्वालिटी प्रोडक्ट बनवणं मला असं वाटतं फार गरजेचं आहे. थोडंसं त्याला सुधारणा वगैरे कराव्या लागतील. पण जाता जाता मला थोडंसं सांगा की तरुणांचा सहभाग हा सगळ्यांना खूप अपेक्षित आहे, आपल्याला काय वाटतं? सी, मला असं वाटतं की नेक्स्ट 15 ते 20 वर्ष भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जाणार आहे. आणि वी नीड टू आयडेंटिफाय. मला परत असं वाटतं की आपल्याला महाराष्ट्राला तरुण मुख्यमंत्री लाभलेले आहेत. त्यांनी जसा SME फंड आहे तसा यंग SME फंड एक करायला पाहिजे. कॉलेजेसमध्ये जाऊन IIT म्हणा किंवा IIM म्हणा किंवा साध्या कॉलेज ग्रॅज्युएशनच्या कॉलेजेसमध्ये जाऊन आज प्रत्येक तरुणांना काहीतरी स्वतःचं करायचं आहे, पण त्याला काय करायचं आहे त्याला बिचारायला माहिती नाही. तर एज्युकेशनल पॉलिसी आणि कपल्ड विथ सम यंग SME फंड, तुम्ही त्याला स्टार्टअपला थोडेसे पैसे जरी अवेलेबल करून दिले तरी हे यंगस्टर्स जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी स्वतःचं नाव करून दाखवू शकतात. बघा, महाराष्ट्राचा मला असं वाटतं ऑलवेज की महाराष्ट्राचा विश्वासार्हता हा मोठा ब्रँड आहे. कम्पेअर्ड टू चायना, आपण महाराष्ट्राचं जर प्रोडक्ट स्पेसिफिक बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जर मॅन्युफॅक्चरिंग झालं आणि तरुणांना जर आपण प्रोत्साहन दिलं तर आय थिंक महाराष्ट्राचा ब्रँड हा जागतिक पातळीवरती नक्कीच जाईल. सगळे चित्र असं खूप छान उभं राहते, ते तसंच घडावं अशी अपेक्षा आपण करूया. आज आपण या निमित्तानं चर्चा करण्यासाठी आलात, मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.